नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 2640 घरांच्या सदनिकांसाठीची सोडतीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या लॉटरीमधील बहुतांश घरे ही परवडणारी नाही आहेत, कारण या घरांच्या किमती या 26 लाखापासून सुरुवात होत असून जवळजवळ 6 कोटीच्या घरामध्ये या घरांच्या किमती आहेत. पण यातील काही घरे जी आहेत ही सर्वसामान्यांना परवडणारी आहेत. पण या सर्व घरांच्या सोडतीमध्ये अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी काही पात्रतेच्या अटी आणि शर्ती ज्या काय आहेत त्याबद्दलची सव्यवस्थित माहिती घेणे महत्त्वाचे आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पात्रतेच्या अटी आणि शर्ती काय आहेत, 11 सप्टेंबर 2019 GR नेमका काय आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. कोणत्या वर्षाचं आर्थिक उत्पन्न द्यावं लागणार आहे, एक अर्जदार किती अर्ज करू शकतो, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्यांसाठी पात्रता अटी आणि शर्ती या वेगवेगळ्या आहेत, त्यासुद्धा काय असणार आहेत याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2 वर्षानंतर 2640 घरांच्या सोडतीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली. ही लॉटरी येण्या अगोदर अर्जदारांमध्ये नाराजीचं वातावरण होतं, कारण अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी या लॉटरीमध्ये घरे नसणार असे सांगण्यात आले होते. पण या लॉटरीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न या सर्व गटासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. पण यातील काही घरेही अजूनसुद्धा निर्माणाधीन आहेत, म्हणजेच पुढील 1 ते 2 वर्षामध्ये या घरांचा ताबा मिळणार आहे. तर काही घरेही या अगोदरच्या लॉटरीमधील उरलेली शिल्लक घरे आहेत, त्यांची यामध्ये विक्री करण्यात येणार आहे. घरांच्या किमती जरी कोटीच्या घरात असल्या तरी काही घरांच्या किमती या 50 लाखाच्या आत आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आहेत. तसेच घरांच्या किमती या 26 लाख ते 50 लाखापर्यंत कोणत्या आहेत, कोणत्या ठिकाणी सर्वसामान्य अर्जदार हे अर्ज करू शकतात आणि घर मिळवू शकतात, त्याबद्दलच्या सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण या अगोदरच या चॅनलवरती बनवलेला आहे. त्याची लिंकवरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो एकदा तुम्ही नक्की पाहून घ्या. आता या लॉटरीमध्ये अर्ज करण्यापूर्वी कोणत्या अटी आहेत, कोणत्या शर्ती आहेत याबद्दलची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींची माहिती नसताना यामध्ये अर्ज करणे हे धोक्याचे तसेच आर्थिक नुकसानसुद्धा यामध्ये होऊ शकते. सर्वात पहिली अट म्हणजे अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. अर्जदार किंवा त्याची पती पत्नी, त्यांची अज्ञान मुले यांच्या नावे मालकी तत्वावर, भाडे खरेदी पद्धतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत म्हाडाने वितरित केलेला, शासनाने वितरित केलेला किंवा खाजगीरित्या संपादित केलेला निवासी गाळा किंवा भूखंड नसावा. दिनांक 11 सप्टेंबर 2019च्या अन्वये जो GR आहे तो महत्त्वाचा GR आहे आणि हा नेमका GR काय आहे त्याची माहिती घेऊया आणि ती अटसुद्धा यामध्ये टाकण्यात आलेली आहे. राज्यातील एखादी व्यक्ती किंवा तिचे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती राज्यातील कोणत्याही भागात महाराष्ट्र शासनाच्या किंवा शासन अधीनस्थ कोणत्याही प्राधिकरण किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेला त्याला मालकी तत्वावर वाटप झालेले किंवा वितरित झालेले किंवा सदनिका धारण करत असेल अथवा केंद्र शासन अथवा राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या गृहनिर्माण किंवा आवास योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा व्यक्ती किंवा तिच्या कुटुंबियामधून राज्यामध्ये कुठेही राज्य शासनाच्या तसेच शासन अधीनस्थ प्राधिकरण, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा त्या अन्य कोणत्याही गृहनिर्माण योजनेत, शासकीय योजनेतील दुसरे घर किंवा भूखंड किंवा सदनिका अनुज्ञेय नाही, म्हणजे ही घेता येणार नाही. अर्जदाराने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्ष सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र, डोमायसाईल प्रमाणपत्र संगणकीय प्रणालीद्वारे ग्राह्य धरले जाईल किंवा कॅप्चर केले जाईल, याची कृपया नोंद घ्यावी.
केंद्र शासन कर्मचारी प्रवर्गाकरिता सदर अट शिथिल राहील. इतर कोणताही पुरावा अधिवास प्रमाणपत्र म्हणून संगणकीय प्रणालीद्वारे ग्राह्य धरला जाणार नाही किंवा कॅप्चर केला जाणार नाही. याची संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज भरताना विशेष नोंद घ्यावी. तसेच अधिवास प्रमाणपत्र हे जानेवारी 2018 नंतर दिलेले असावे व त्यावर बारकोड असणे आवश्यक आहे. आता उत्पन्नाच्या अटी, मर्यादा आणि तसेच ही संकल्पना काय आहे त्याबद्दलची माहिती घेऊया. दिनांक 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटासाठी खाली दर्शविल्याप्रमाणे असावे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे एकट्याचे व त्याची पती-पत्नी दोघांचे मिळून वार्षिक नोकरीद्वारे अथवा उद्योगधंद्यापासून जीवितार्थाचे सर्वसाधारण साधन म्हणून उत्पन्न. दिनांक 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत झालेल्या उत्पन्नाच्या प्राप्तीवरून आयकर विवरणपत्र अथवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही उत्पन्नाचा पुरावा किंवा स्रोताबाबतची कागदपत्रे, दाखले, पुरावे, प्रतिज्ञापत्र किंवा वेतन प्रमाणपत्र इत्यादी संगणकीय प्रणालीद्वारे ग्राह्य धरली जाणार नाही किंवा कॅप्चर केली जाणार नाहीत याची विशेष नोंद घ्यावी. यानंतर सर्वात महत्त्वाची अट म्हणजे याने तुमचं आर्थिक नुकसान किंवा जे काही सर्व पैसे भरलेले आहेत ते सुद्धा तुमचे म्हाडाकडून जप्त केले जाऊ शकतात. अर्जदार पती-पत्नी दोघांचे उत्पन्न असल्यास वर्किंग स्टेटस बोथ असे निवडून दोघांचे उत्पन्न दाखवणे आवश्यक आहे. या अनुषंगाने संगणकीय प्रणालीद्वारे आवश्यक ते पुरावे अपलोड करावेत. अर्ज सादर करताना उत्पन्नाचे पुरावे चुकीचे किंवा दोघांचे उत्पन्न असताना देखील एकाचे उत्पन्न दाखवल्याचे निदर्शनास आल्यास अर्जदाराचे सदनिका वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व अर्जदारांनी भरलेली सर्व रक्कम समहरण करून सदनिका मंडळाच्या ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यानंतर उत्पन्न मर्यादा नेमक्या काय आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. अत्यल्प उत्पन्न गटासाठी उत्पन्न मर्यादा ही वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा ही 6 लाखापर्यंत असायला हवी. यानंतर अल्प उत्पन्न गटामध्ये जर मोडत असाल तर ज्यांचं उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त आणि 9 लाखापेक्षा कमी आहे ते अल्प उत्पन्न गटामध्ये मोडतील. मध्यम उत्पन्न गटासाठी उत्पन्न मर्यादा ही 9 लाखापेक्षा जास्त आणि 12 लाखापेक्षा कमी आहे आणि उच्च उत्पन्न गटासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही, म्हणजेच 12 लाखापेक्षा वरती असतील ते सर्व उच्च उत्पन्न गटामध्ये मोडतील. तसेच उपरोक्त 4 उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आली असली तरीसुद्धा अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती ही मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. तसेच उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठीच अर्ज करू शकतात. द नॅशनल ट्रस्ट फॉर वेलफेअर फॉर द पर्सन्स विथ ऑटिझम्स, सेरेब्रल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन अँड डिसॅबिलिटीज ॲक्ट 1999 प्रकरण 6 ते 13-17 यामधील तरतुदीनुसार अधीन राहून गतिमंद व मनोविकृत अर्जदाराच्या वतीने संबंधित व्यक्ती, संस्था अर्ज करू शकतील व या स्वरूपाचे अपंगत्व असलेल्या व्यक्तीस सदनिकेचे वितरण करताना त्यांचे वैयक्तिक उत्पन्न विचारात घेण्यात येईल. अर्जदाराचे संगणकीय प्रणाली अंतर्गत UDID कार्ड म्हणजेच युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी ग्राह्य धरली जाईल किंवा कॅप्चर केली जाईल, याची कृपया नोंद घ्यावी. या व्यतिरिक्त कोणताही पुरावा संगणकीय प्रणालीद्वारे ग्राह्य धरला जाणार नाही किंवा कॅप्चर केला जाणार नाही. या सर्व झाल्या सर्वसाधारण पात्रतेच्या अटी आणि शर्ती. पण जर आता तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जर अर्ज करणार असाल तर त्यासाठीच्या अटी आणि शर्तीसुद्धा वेगळ्या आहेत. त्या काय आहेत त्याची माहिती घेऊया. अर्जदाराचे किंवा त्याची पती-पत्नी व अविवाहित मुले यांच्या नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे. अर्ज करण्यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी असणे अथवा नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी केलेली असल्यास नोंदणी क्रमांक अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. तथापि नोंदणी नसल्यास सोडतीमध्ये यशस्वी झाल्यानंतर नोंदणी करणे बंधनकारक आहे. सदर नोंदणी करण्याची प्रक्रिया मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेद्वारे नोंदणी करण्याची तजवीज करण्यात येणार आहे. त्याकरिता नियमानुसार लागणारे शुल्क विजेत्या लाभधारकास भरणे म्हणजेच हे 550 रुपये हे भरावे लागणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी अर्जदार कुटुंबामध्ये पती व अविवाहित मुले यांचा समावेश असेल. विवाहित अथवा अविवाहित सज्ञान कमवती व्यक्ती हे स्वतंत्र कुटुंब म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तसेच सदनिकांसाठी कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष व त्यांच्या संयुक्त नावे वितरण करण्यात येईल. दिनांक 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत अर्जदाराचे स्वतःचे व त्याची पती पत्नी दोघांचे मिळून वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाखपेक्षा कमी असावे. जर अर्जदार व त्याची पती पत्नी दोघेही सोडतीत यशस्वी झाले तर तिला कोणतीही एकच सदनिका अनुज्ञेय आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिका लाभार्थ्यास सदनिकांची पुनर्विक्री सदनिकेचा ताबा मिळाल्यापासून 10 वर्ष करता येणार नाही. यशस्वी अर्जदारांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार इतर आवश्यक करांचा भरणा करणे आवश्यक असेल. या अटी व शर्ती माहिती पुस्तिकेतील इतर अटी व शर्ती अर्जदारास लागू असतील. अर्जदार अथवा अर्जदाराची पती पत्नी यांच्या नावे भारतात कुठेही पक्के घर आढळल्यास अशा अर्जदाराचे वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व अर्जदाराने भरलेली संपूर्ण रक्कम जप्त करण्यात येईल. अर्जदार पती पत्नी यांच्या शासनाचा कुठलाही लाभ अनुदान घेतलेला नसावा. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.